द युनिक अकॅडमी पुणे मार्फत राज्यसेवा परीक्षेच्या विविध टप्प्यांवरती अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, तर यांचं निवारण करण्याच्या उद्देशाने आपण युनिक संवादच्या माध्यमातून वेगवेगळ्या अधिकारी मित्रांशी संवाद साधत असतो. आणि याच प्रक्रियेचा भाग म्हणून आज आपण सत्यजित सरांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास तसंच वेळेचं नेमकं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यानंतर अभ्यासाची अचूक पद्धती किंवा स्ट्रॅटेजी म्हणतो आपण, तर ती काय असली पाहिजे. संदर्भ साहित्यांची निवड करत असताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घेणं महत्वाचं ठरतं. या व्यतिरिक्त आपण नेहमी ऐकतो बघा की अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलं पाहिजे, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं पाहिजे. तर हे नेमकं विश्लेषण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. मुलाखतीला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी नेमकी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे. तसंच मुलाखतीची तयारी करणे म्हणजे नेमकी ती तयारी कोणकोणत्या घटकांची करणं अपेक्षित असतं. या व्यतिरिक्त अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेस नैराश्य वगैरे येतं, तर मग स्वतःचा मेंटल बॅलन्स सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घेणं गरजेची आहे. अशा विविध बाबींवरती संवाद आपण आज सत्यजित सरांशी करणार आहोत. सर, द युनिक परिवाराच्या वतीने तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सर. सरांचा तहसीलदार या पदापर्यंत यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. परंतु तत्पूर्वी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. सत्यजित चव्हाण सर हे कृषी पदवीधर असून एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, जसं की पहा विक्रीकर निरीक्षक असेल, कृषी अधिकारी असेल, नायब तहसीलदार असेल, तर अशा वेगवेगळ्या पदांवरती सरांची निवड झालेली आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये बऱ्याचशा मुलाखतींचा अनुभव सुद्धा सरांना आहे. सत्यजित सर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये तहसीलदार या पदावरती कार्यरत असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी जिल्ह्यामध्ये केलेली आहे आणि स्वतःच्या कामाचा ठसा त्या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये उमटवलेला आहे. तर आज आपण सरांबरोबर संवाद साधणार आहोत की सरांची अभ्यासाची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती, सरांनी कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलेलं आहे, त्यानंतर अभ्यासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती सरांना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणी सरांनी कशा पद्धतीने त्यांची सोडवणूक केलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत. हा संवाद साधत असताना मी सरांना काही विद्यार्थ्यांना नेहमी भेडसावणारे जे प्रश्न असतात तर ते प्रश्न विचारणार आहे आणि सर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहेत. सर, एक तर आम्हाला तुमची ती अभ्यासाची प्रक्रिया माहीत करून घ्यायची आहेच, पण सध्या तुम्ही प्रशासकीय अधिकारी तहसीलदार या पदावरती कार्यरत असताना तुम्हाला प्रशासनामध्ये सुद्धा काही तुमचे महत्वाचे अनुभव असतील ते जे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगाविषयी वाटत असतील, तर ते अनुभव सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर, आता सर्वप्रथम प्रत्येकाला एक अडचण असते बघा की करिअर म्हणून नेमकी कोणत्या जॉबची वगैरे आपण ते हे केलं पाहिजे, सिलेक्शन केलं पाहिजे. तर सर, सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही करिअर म्हणून प्रशासकीय सेवेची निवड का केलेली आहे. सर्वात प्रथम सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या भावी वाटचालीसाठी. आता तुम्ही जर जो प्रश्न विचारला सर, तर त्याला मी 2 टप्प्यात विभागणी करू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा मी का सिलेक्शन केलं आणि नंतर मी ज्या वेळेला प्रशासकीय सेवेमध्ये आलो तर त्यानंतर मग माझा आत्ता विचार काय आहे की मुलांनी प्रशासकीय सेवेत यायला हवं का. कारण अनुभवानंतर पण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. सर्वात प्रथम मी प्रशासकीय सेवेची निवड का केली या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ते व्हेरी सिंपल आहे. म्हणजे जे प्रत्येकाच्या आयुष्यात असेच प्रसंग घडलेले असतात, नॉट अन हिरोइक थिंग. मी ज्या वेळेला तहसीलदार कार्यालयामध्ये, माझा मूळ जो जिल्हा आहे तर तो सांगली आहे, सांगलीमधलं जे वाळवा तहसील आहे तर ते त्याचं ऑफिस इस्लामपूरमध्ये आहे. माझ्या वडिलांच्या जमिनीशी संबंधित एक काम होतं तर त्यावेळेला मी त्या ऑफिसमध्ये गेलो होतो
तहसीलदारांना ज्या वेळेला भेटलो तर त्यावेळेला तहसीलदार जर ऑफिस तुम्ही बघितलं असेल तर ते 2 भागामध्ये विभागलेलं असतं. एक तहसीलदार बसतात ते डेस्क थोडंसं हाय असतं, मॅजिस्ट्रेट डेस्क असतं आणि इतर जे कॉमन व्हिजिटर्स असतात ते खालच्या बाजूला बसलेले असतात. तर ज्या वेळेला आम्ही म्हणजे माझं आजपर्यंत इम्प्रेशन वडिलांच्या बद्दलचं असं होतं की त्यांना खूप मान आहे, कारण ते शिक्षक होते, समाजामध्ये खूप त्यांची म्हणजे प्रतिष्ठा आहे. पण ज्या वेळेला मी त्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यावेळेला कॉमन जे काही व्हिजिटर्स होते तिथं मी बसलो आणि त्यानंतर एक सामान्य नायब तहसीलदार त्यांना भेटायला आले तहसीलदारांना, तर त्यांना वरती बसवण्यात आलं, कॉमन पॅरल डेस्क टू तहसीलदार. त्यावेळेला पहिल्यांदा अशीच जाणीव झाली की प्रशासकीय आणि नॉन प्रशासकीय ही एक वेगळी डिव्हिजन असते आणि त्यानंतर मग ह्याबद्दल उत्सुकता वाढत गेली. प्रत्येक टप्प्यावरती हे नेमके जे वरती बसलेले तहसीलदार होते तर ते नेमके काय काम करतात ह्या गोष्टींचा मी माहिती मिळवत गेलो. खऱ्या अर्थाने त्याला मूर्त स्वरूप म्हणजे मी प्रशासकीय सेवेतच यायचं ह्याचं जे मूर्त स्वरूप आहे तर ते माझे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी माझ्या म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तर त्याच्या शेजारी एक राजेश स्वामी म्हणून जे नंतरच्या काळामध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जॉईन झाले तर ते अभ्यास करायचे. त्यांनी एक दिवस आम्हाला भेटायला बोलवलं आणि त्यांनी ह्या ज्या प्रशासकीय सेवा त्यांची कार्य प्रशासकांची ही ज्या वेळेला समजावून सांगितली तर त्यावेळेला आम्ही ठाम निश्चय केला की प्रशासकच व्हायचं. आता हे झालं मी प्रशासक का व्हायचं ठरवलं ते. आता दुसरा पार्ट आहे की जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतात तर त्यांनी प्रशासक का व्हावं. सगळ्यात बेसिक कुठल्याही ह्युमन बिईंगची एक बेसिक इन्स्टिंक्ट असते की आपल्याला लोकांनी ओळखावं. ज्यावेळेला तुम्ही कॉमन तुमचं नाव सांगता तर त्यावेळेला तुम्ही तुमचं अस्तित्व किती निर्माण करता आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पदाचं नाव घेऊन तुमचं अस्तित्व सांगता तर त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला तुमचं जे स्थान आहे ते किती क्लिअर होतं. ह्या गोष्टीतूनच तुम्हाला प्रशासक व्हायचं का नाही हे तुमच्यासाठीचं तुमच्या स्वतःसाठीचं उत्तर मिळतं. म्हणजे मी जर समाजात गेलो आणि मी सांगितलं की मी सत्यजित चव्हाण, मला असं असं एक काम आहे, तुम्ही मदत कराल का? आणि मी सत्यजित चव्हाण तहसीलदार शहापूर, तहसीलदार ठाणे अशी जर ओळख सांगितली आणि त्यानंतरची जी काही म्हणजे जे आपल्याला समाजामध्ये ओळख अस्तित्व पाहिजे असतं तर ते अस्तित्व बेसिकली ह्या पदांमधून मिळत असतं. त्यानंतर प्रशासक म्हणून जर तुम्ही कार्य करण्याची जर कॅनव्हास बघितला तर मी माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रत्येक व्यक्तीसाठी काम करू शकतो ही माझी आजची ताकद आहे. म्हणजे तहसीलदार म्हणून मी प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या तालुक्यातले तर ते सॉल्व्ह करू शकतो. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये आम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली असेल सर्व तहसीलसाठी काम केलेलं आहे. म्हणजे कोरोना कंट्रोलमध्ये आणणं, त्याच्यावरती उपाययोजना, हॉस्पिटल्स निर्माण करणं, ह्या सर्व गोष्टीतून मला पुन्हा एकदा जाणीव झाली की मी प्रशासक म्हणून जे माझं करिअर चूज केलं तर ते खूप योग्य होतं. आणि हाच अनुभव तुम्हालाही ज्या वेळेला तुम्ही प्रशासक म्हणून सिलेक्ट व्हाल तर त्यावेळेला निश्चित येईल. सर सत्यजित सर, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी एक भीती असते बघा की यश मिळेल की नाही. मग तुमच्या मनामध्ये अशी कोणती भीती होती का सुरुवातीला? मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन मध्ये मी कॉमन स्टुडंटच होतो. माझं असं काही मी खूप मेरिट स्टुडंट होतो वगैरे असं काही नाही. ज्यावेळेला मी निर्णय घेतला स्पर्धा परीक्षा करायचा त्यावेळेला सुद्धा मी त्या कॉमन स्टेजवरूनच घेतला होता. आणि जसं आपण एखादी सायकल शिकतो किंवा आपण पोहायला शिकतो तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय असतं की भीती असतेच, मला ही सायकल येईल का, मला पोहता येईल का. सेमच युपीएससी एमपीएससीचा अधिकारी बनण्याचा आपल्याला पहिल्यांदा मनामध्ये भीती असणारच आहे. मी पडणार, 10 वेळा पडणार, पण यशस्वी कोण होणार आहे जो 10व्या वेळा पडल्यानंतर 11व्या वेळेला उठून परत सायकल शिकणार, मी सायकल शिकणारच ही जी जिद्द पकडेल तर तोच यशस्वी होणार आहे. म्हणजे जसं तुम्ही सायकल शिकण्याबद्दलचं आहे, पोहण्याबद्दलचं आहे, तेच सगळे नियम स्पर्धा परीक्षा म्हणजे हे जीवनाचा एक पार्ट आहे. हे जीवनातल्या प्रक्रियेचा एक भाग आहे. युपीएससी एमपीएससी काही वेगळी गोष्ट नाही. जे तुमच्या जीवनामध्ये ह्या सामान्य अनुभवातून किंवा अनुभवासाठी तुम्ही जे पैत्रे लागू करतात तेच पैत्रे युपीएससी एमपीएससी साठी आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सायकल
शिकणार किंवा सुरुवात करणार तर त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी बॅक ऑफ दी माइंड वाटत असतं की मी एक दिवशी सायकल शिकणार आहे. तसंच आता ज्यावेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला सुरुवात करताय तर कुठेतरी एक बॅकग्राऊंडला तुम्हाला वाटत असतं की मी ही स्पर्धा परीक्षा पास होणार आहे आणि मी यशस्वी होणार आहे. फक्त तो जो विचार आहे तर तो कायम जिवंत ठेवायचा आणि तो कसा वृद्धिंगत होईल याचा विचार करायचा तर यश लवकर मिळेल. नक्कीच सर. होप की आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातली भीती ही तशी कमी झालेली असेलच. आणखी एक नेहमी म्हटलं जातं सर की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना तुमचा एक प्लॅन बी तयार असला पाहिजे. मग तुमचा असा कोणता प्लॅन बी तयार होता का सर? किंवा फ्रँकली प्लॅन स्पीकिंग बी असला पाहिजे का? फ्रँकली स्पीकिंग म्हणजे आय विल बी व्हेरी ग्लॅड टू शेअर दॅट माझ्या अभ्यासाच्या प्रक्रियेत सुहास सर सुद्धा माझ्या बरोबर होते. त्यामुळे त्यांनाही देखील माहिती आहे. इव्हन सुहास सरांचा जरी अनुभव तुम्ही बघितला तर आम्ही पहिल्या 3 वर्षांमध्ये प्लॅन बी नावाचा विचारच केलेला नव्हता आणि तो नसावा ह्या ठाम भूमिकेचा मी व्यक्ती आहे. इव्हन स्पर्धा परीक्षेमधला सुद्धा दुसरा कुठला प्लॅन बी नसावा. म्हणजे तुम्ही जर एमपीएससी करताय, राज्यसेवा गॅजेटेड परीक्षेचा अभ्यास करताय तर प्लॅन बी म्हणून पीएसआय एसटीए सुद्धा नसावा पहिले 2 वर्ष, ऍटलिस्ट 2 वर्ष. प्लॅन ए शुड बी प्लॅन ए, देअर शुड बी नो प्लॅन बी. तुम्ही त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही पूर्ण त्या प्रोसेसवरती त्या परीक्षेवरती कमांड घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही प्लॅन बी चा विचार करू शकता. कारण मी बरेच म्हणजे सुहास सरना देखील माहिती आहे की हे जे स्पर्धा परीक्षेचा अनुभव कक्षा जर बघितली तर मी 8 ते 10 वर्ष विद्यार्थ्यांबरोबर राहिलेलो आहे. बरेच विद्यार्थी बघितलेले आहेत की पहिल्यांदा सुरुवातीलाच अभ्यासाच्या सुरुवात करत असताना 2 प्लॅन घेऊन येतात. एक तर मी राज्यसेवा करीन, डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी बनेन, नाहीतर मी पीएसआयची सुद्धा तात्पुरती जॉईन करीन किंवा एसटीआय तात्पुरती जॉईन करीन असं म्हणणार आहे. पण थोड्या 2 ते 3 महिन्यानंतर बघितलं तर ते फक्त पीएसआय एसटीआयची परीक्षा म्हणजे त्याचा विचार करत असतात आणि अभ्यास करत असतात. म्हणजे त्यांचा प्लॅन बी कधी प्लॅन ए झालेला आहे ते त्यांनाच कळत नाही. इतकं जर तुमचा कंट्रोल तुमच्यावरती असेल तर तुम्ही पहिल्याच काळामध्ये प्लॅन बी तुमचा इम्प्लिमेंट करू शकता. पण म्हणजे अनुभव जर बघितला तर प्लॅन बी हा पहिले 2 वर्ष नसावाच. त्यानंतर जर ठेवायचाच असेल तर तो पॅरलली तुमच्या प्लॅन ए वरती कुठल्याही पद्धतीनं हावी होणार नाही अशा प्रकारचाच प्लॅन बी तुमचा असावा. अदरवाईज पूर्ण प्रोसेस संपेपर्यंत तुम्ही जरी प्लॅन बी ठेवला नाही तरी चालेल. माझ्या बाबतीत बोलायचं असेल तर माझा प्लॅन ए युपीएससी होता, माझं ते क्लिअर होतं आणि प्लॅन बी हा मी त्यानंतर 2 वर्षांनंतरच प्लॅन बी इम्प्लिमेंट केला. फॉर्च्युनेटली प्लॅन बी मध्ये यश मिळालं आणि त्यामध्ये मी म्हणजे आज त्यामधल्याच पदावरती कार्य करतोय. पण जर मी प्लॅन ए मनापासून केला नसता तर मी आज तहसीलदार नसतो, प्लॅन बी माझा सक्सेसफुल नसता, हे मला 100% माहित आहे. म्हणूनच मी माझ्या अनुभवावरून सांगतो की प्लॅन ए शुड बी प्लॅन ए, देअर शुड नो प्लॅन बी अप टू 2 इयर्स. 2 वर्षापर्यंत कोणताही प्लॅन बी नसावा. येस हा सर. सर. सर, स्पर्धा परीक्षा ही नियोजन तसंच वेळेचं व्यवस्थापन असेल याची परीक्षा आहे. तर मग आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल की विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन असेल किंवा वेळेचं व्यवस्थापन असेल, टाइम मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, हे केलं पाहिजे. सर आताच आपण जसं बोललो त्याप्रमाणे म्हणजे प्लॅन ए तुमचा आता जर समजा राज्यसेवा हा तुमचा प्लॅन ए आहे आणि आज दिनांकाला तुम्ही अभ्यास सुरुवात केलेली आहे तर तुमच्या समोर कॅनव्हास पाहिजे की मी पूर्व परीक्षा कधी देणार आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा कधी देणार आहे. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या अभ्यासासाठी जो वेळ मिळतो तो सफिशियंट असू शकतो ह्या मताचा मी आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचं जर टाइम टेबल म्हणजे जर समजा तुमच्याकडे 12 महिन्याचा कॅनव्हास मिळतो तर तुमचं प्लॅन हे 12 महिन्यासाठीच असायला पाहिजे. म्हणजे प्लॅनिंग हे एका दिवसाचं कधीच नसावं. त्यानंतर ते प्लॅनिंग तुकड्यामध्ये विभागलं जावं. म्हणजे त्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्या प्रकारे केलं जातं त्या प्रकारे प्लॅनिंग मध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंगचा जो फंडा आहे तो वापरावा. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आज जून आहे, पुढच्या जूनला जर राज्यसेवेची पूर्व परीक्षा
होणार आहे असं जर आपण गृहीत पकडलं तर आपल्याकडे 12 महिने आहेत. मग 12 महिन्यामध्ये शेवटचे 2 महिने हे स्किप करावे, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इतर प्लॅनिंग ठेवू नये की जे रिव्हिजन आणि टाइम टेस्ट ह्या 2 गोष्टींसाठी रिझर्व्ह असावं. म्हणजे आपल्याकडे अभ्यासासाठीचे 10 महिने आता आपल्या हातात आहेत आणि ह्या 10 महिन्यांमध्ये मग आपल्याकडे तुम्ही पहिले रिसोर्सेसची तुमची सगळ्यात मोठा रिसोर्स जो आहे हा 10 मंथ्स हा टाइम रिसोर्स झाला. त्यानंतर तुम्ही ह्या 10 महिन्यामध्ये किती गोष्टी वाचणार आहे, काय काय गोष्टी वाचणार आहे याची एक लिस्ट काढायला हवी. नंतर ती लिस्ट पहिल्या 6 महिन्यासाठीचा प्लॅन आणि नंतरच्या 4 महिन्यासाठीचा प्लॅन असा 2 विभागामध्ये डिवाइड करू शकता. पहिल्या 6 महिन्यामध्ये युजली जर अभ्यास सुरू केला तर त्यामध्ये वाचन, नोट्स काढणं हे असू शकतं. पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही आजच चंग बांधा की 6 महिन्यानंतर ती जी लास्ट डेट आहे तोपर्यंत मला जे सगळे बेसिक पुस्तकं वाचायचे आहेत तर ती सर्व वाचणार मी. त्याच्या नोट्स व्यवस्थित काढणार, शॉर्ट नोट्स. नोट्स हा 2 प्रकार आहेत नोट्स. आय विल एक्सटेंड माय डिस्कशन. सुहास सर करू शकतो का मी थोडस जास्त डिस्कशन ह्या गोष्टीवरती? हा, आय विल कंटिन्यू. नोट्स बद्दल बोलू का सर त्यांच्याबद्दल? येस सर, येस सर, येस. हा, नोट्स 2 प्रकारचे असतात. एक असतं तुम्ही पुस्तकामध्येच मार्क करून सिलेक्टेड मार्किंग करून तिथंच तुमच्या जे काही शॉर्ट नोट्स किंवा कीवर्ड्स आहेत तर ते लिहून ठेवून नोट्स काढू शकता. दुसरा एक प्रकार असतो की जो मी करत होतो, वेगळ्या पेजेस घ्यायचे, जे तुम्ही वाचलेलं असेल त्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी वाटतात त्या वेगळ्या पेजेसवरती काढणे आणि आपल्या स्वतःच्या नोट्स बनवणे. ह्या दोन्ही गोष्टी जरी केल्या तरी त्या नोट्सच असू शकतात तुमच्या. फक्त पहिली जी गोष्ट तुम्ही पुस्तकामध्ये मार्किंग करून नोट्स ज्या काढता तर त्यावेळेला एक अडचण येते की ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करायला जाता तर त्यावेळेला तुम्ही अंडरलाईन न केलेल्या गोष्टी सुद्धा परत वाचायला लागता आणि तिथं टाइम किल होतो. म्हणजे तुम्ही एवढे वेळ देऊन त्यामध्ये सिलेक्टिव्ह मार्किंग केलं आणि नंतर परत तुम्ही ज्या गोष्टी मला माहिती आहेत म्हणून स्किप केल्या त्या परत वाचत बसला तर तुम्हाला रिव्हिजनला जास्त वेळ लागणार आणि त्यामुळं मग रिव्हिजनचा कंटाळा येतो आणि नंतर रिव्हिजन टाळल्या जातात. ते जर तुमचा कंट्रोल तुमच्यावरती असाल तर तुम्ही पुस्तकामध्ये मार्क करूनच नोट्स काढू शकता. हा, दुसरा प्रकार आहे तुम्ही स्वतःच्या नोट्स वेगळ्या काढणं. तर असं जर केलं तर तुम्ही जे तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टीच लिहून काढलेल्या असतात त्यामुळे रिव्हिजन खूप फास्ट होते. त्यामुळं युजली दुसऱ्या प्रकारच्या नोट्स ज्या आहेत त्याला माझा नेहमीच सपोर्ट राहील की अशाच प्रकारच्या नोट्स काढाव्या. म्हणजे जर हे बेसिक परत आता प्लॅनिंग कडे येऊ आपण. पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःच्या नोट्स जर काढून तयार असतील तुमच्या, जे बेसिक वाचायचं आहे तर ते सगळं वाचून तुमचं तयार आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला शेवटचे जे नंतरचे 4 महिने 10 महिन्याचा जो पिरियड केला त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा काही पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढू शकता. असं जर 6 महिन्यामध्ये तुम्ही पहिले प्लॅनिंग केलं आणि सगळे बेसिक पुस्तकं वाचले, त्यांच्या जर नोट्स काढल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये रिवाइज केल्या तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आता हे सगळं 10 महिन्याचं प्लॅनिंग झालं, ज्यामध्ये 6 महिन्यामध्ये सगळे बेसिक पुस्तकं वाचायचे, नोट्स काढायच्या, 4 महिन्यामध्ये ऍडिशनल पुस्तकं वाचायची, त्याच्या नोट्स काढायच्या आणि शेवटचे 2 महिने ते सगळे जे नोट्स काढलेले आहेत अगोदर तर पॅरलली रिवाइज करतच होतो, त्याचप्रमाणे शेवटी सुद्धा त्या रिवाइज करणं, त्याचबरोबर टाइम टेस्ट देणं. म्हणजे तुम्ही क्लासरूम्स मध्ये बसून तुम्ही जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्याचे युटिलायझेशन करताय तर ते वेळेमध्ये तुम्ही करू शकता का, टाइम मॅनेज करू शकता का, त्यासाठी जे शेवटचे 2 महिने तर द्यावे. अशा प्रकारे तुम्ही ओव्हरऑल 12 महिन्याचं प्लॅनिंग करू शकता. म्हणजे आज पहिल्या दिवसापासून वेळ न घालवता जी आपली पुस्तकांची यादी, एक स्टँडर्ड पुस्तकांची यादी, हे बघा की कुठल्याही जो पास झालेला विद्यार्थी आहे तो कुठलीही नवीन पुस्तकांची लिस्ट सांगत नाही, तीच पुस्तकं आहेत, तीच पुस्तकं वाचूनच सगळेजण अधिकारी झालेले आहेत. त्यामुळं त्यामध्ये कन्फ्युजन न ठेवता एक स्टँडर्ड लिस्ट करायची, त्या लिस्ट मधलं प्रत्येक पुस्तक आपण व्यवस्थित वाचलेलं असावं, त्याच्या नोट्स काढलेले असावं आणि असा अट्टहास धरायचा की बेसिक पुस्तकातलं कुणीही काहीही विचारलं तरी मी कधीही सांगू शकेन. असा कॉन्फिडन्स जर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत यायला सुरुवात झाली तर समजायचं की आपण यशाच्या दृष्टीनं एक चांगली वाटचाल करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुहास सरांचं जर पॉलिटी समजायचं असेल तर एम लक्ष्मीकांत कोळून प्यालेलं असायला पाहिजे आपण. म्हणजे त्यातलं कुठलीही गोष्ट विचारली तर ती एकदम म्हणजे क्रिस्टल क्लिअरली सांगता यायला लागली
म्हणजे ती काही तुम्हाला 6 महिन्यामध्ये सगळ्या पुस्तकात येणार नाही, पण ऍटलिस्ट 10 चॅप्टर 20 चॅप्टर जे तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे त्यामध्ये व्हायला लागलं तर समजायचं की आपण राईट डायरेक्शन मध्ये चाललेलो आहोत. म्हणजे आपल्याला आपलं यश आपल्या समोर दिसायला लागतं. तुम्हाला कॉन्फिडन्स ही जी गोष्ट आहे ही आपल्या स्वकष्टातूनच यायला लागते. आपण जे अभ्यास करतो, जे त्याच्यातून रिटर्न्स मिळायला लागतात, तेच तुमचा कॉन्फिडन्स वाढवत जातात. हे झालं ओव्हरऑल मोठं ठोकळ प्लॅनिंग. दिवसाचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही सकाळ म्हणजे एक एक्सरसाइज सांगेन मी. जर तुम्हाला दिवसाचा वेळ तुम्ही किती व्यवस्थित वापरता हे बघायचं असेल तर आजच, आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तर सगळ्यांनी सुरू केलाच असेल, तर सकाळी एक म्हणजे आता जर तुमचं क्लासरूम संपल्यानंतर अर्ध्या तासाचा एक्सरसाइज करायचा. सकाळी तुम्ही उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत अर्धा अर्धा तासाचे स्लॉट्स करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 6 वाजता उठलो, 6 ते 6:30 मी काय केलं, 6:30 ते 7 काय केलं, 7 ते 7:30 काय केलं, असं करून तुम्ही झोपेपर्यंत तुमचं टाइम टेबल लिहून काढायचं. त्यानंतर राईट साईडला त्या पूर्ण वेळेचं अनालिसिस करायचं की मी एमपीएससीची परीक्षा पूर्ण वेळ करतोय आता झोपून देऊन, तर मी एमपीएससीच्या परीक्षेसाठी किती वेळ वापरला त्यातला आणि इतर गोष्टींसाठी किती वेळ वापरला. समजा तुम्ही 12 तास दिवसाचे स्पेंड केले असतील आणि जर स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी साठी फक्त त्यातले 4 तास युटिलाइज करत असाल तर दिस इज क्वेश्चन. ते कुणाला सांगायचं नाही, ते आपल्यापर्यंतच ठेवायचं. हे अनालिसिस स्वतःचे अनालिसिस आहे, ते स्वतःला माहिती पाहिजे. आणि मग प्रयत्न पाहिजे की जे मी इतर वाया घालवतो वेळ, तर ते युपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी कसा वापरतो. मग अर्धा तास वाचवणं, तो अभ्यासासाठी वापरणं, ह्या गोष्टी व्हायला लागतील. स्वतःला आपण जे करतो त्याची जाणीव करून देणं खूप महत्वाचं असतं. ही खूप मोठी गोष्ट आहे की दररोजचं तुम्ही अनालिसिस करता स्वतःच, ही खूप त्रासदायक गोष्ट आहे. ही तुम्ही जर 3 महिने जरी पहिले करत राहिला कंटिन्यू, तरी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इनसाइड आउट बदल होईल. तुम्ही ध्येयासाठी खूप डेडिकेटेड वर्क करायला सुरुवात होईल. हे म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. दिस इज अ सिम्पल ट्रिक बट इट विल माइंड यू की तुम्हाला ती तुमच्या मार्गावरतीच आणेल. तुम्हाला स्वतःची काठी हातात घेतली तर आपण स्वतः व्यवस्थित वागायला सुरुवात करू. हे एक स्वतः म्हणजे जे दिवसाच्या प्लॅनिंग बद्दल आहे. दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये म्हणजे आता असं बरंच बोलण्यासारखं आहे टाइम मॅनेजमेंट बद्दल. तरी पण एक सांगतो की आपले स्वतःचे पर्सनॅलिटी असते, तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग टाइम्स आणि वीक टाइम्स असतात. म्हणजे माझा जर स्ट्रॉंग टाइम बघितला तर संध्याकाळी 6 ते 12 रात्रीचे हा माझा स्ट्रॉंग टाइम होता. माझं खूप छान मन लागून अभ्यास व्हायचा. तो सकाळच्या फेज मध्ये व्हायचा नाही माझा. त्यामुळं अवघड विषय असतील, किचकट विषय असतील, जे त्रासदायक म्हणजे जे समजायला अवघड जातात, तर असे विषय मी त्या स्ट्रॉंग टाइम मध्ये घ्यायचो. आणि जो वीक टाइम असतो सकाळचा वेळ, जो मला थोडासा कंटाळवाणा वाटायचा, कारण माझी पर्सनॅलिटी त्याप्रमाणे होती की मला माहिती होतं माझ्या पर्सनॅलिटीचं माझं अनालिसिस होतं. तसं तुमच्या पर्सनॅलिटीचं तुमचं अनालिसिस पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमची स्ट्रॉंग वेळ कोणती, वीक वेळ कोणती. आणि वीक वेळेला तुम्ही जे तुमचे सिंपल आवडते विषय आहेत ते घेतले तर ते फास्ट होतात. अशा प्रकारे काही ट्रिक्स आहेत, तर त्या वापरून तुम्ही अभ्यासाचं मॅनेजमेंट करू शकता. अजून वाटल्यास वेळ मिळाला तर मी अजून म्हणजे आपलं माइंडसेट कसा असतो, रिव्हिजनच्या सेटिंग्स कशा करायला लागतील त्याच्याबद्दल मी एका विशेष सत्रामध्ये बोलेन. आज आपण इतर वेगळे प्रश्न घेऊ. हा सर, सुहास सर. सर, राज्यसेवा जी परीक्षा आहे प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये कंडक्ट केली जाते, पूर्व आणि मुख्य. मग बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की नेमक्या कोणत्या टप्प्याची तयारी आधी करणं अपेक्षित आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यास आधी करावा की मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करावा? तुम्ही काय सांगाल सर? आता अभ्यासाचं एक ठोकळ नियोजन जरी कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाची पद्धती असेल, कुणीही सांगितलेलं असेल, तरी अभ्यासाचे एक 3 टप्पे पडतात. पहिला असता रीडिंग, दुसरं रिव्हिजन, तिसरं स्किल बिल्डिंग आणि चौथं मग टाइम टेस्ट. मग त्यामध्ये रीडिंग आणि रिव्हिजन हा तुमचा बेसिक, म्हणजे मी अभ्यास करतो, मी प्रिपरेशन करतो, हे जे स्पर्धा परीक्षांमध्ये म्हटलं जातं, तर हे 2च टप्प्याबद्दल म्हटलं जातं, रीडिंग अँड रिव्हिजन. हे क्लिअर आहे.
आता जर रीडिंग आणि रिव्हिजन ह्या दोन गोष्टींचाच विचार केला, तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा विचार केला तर कधीही पहिलं काय करावं, तर ज्याचा कॅनव्हास मोठा असतो. सिलेबस बघितला, स्पष्ट क्रिस्टल क्लिअर कळतं आपल्याला की प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला वाचायला पाहिजे आणि काय वाचायला नाही पाहिजे, इतकी डिटेलिंग जे आहे हे मेन्सच्या सिलेबस मध्ये असते. त्यामुळं आपण ज्या वेळेला मेन्सचा सिलेबस व्यवस्थित वाचतो त्यावेळेला तुमचं जे नॉलेज बेस असतो, जो स्पर्धा परीक्षा, प्रत्येक परीक्षेला वेगळी गरज आहे ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इतिहासामधले 1857चा उठाव हा जर मी भाग बघितला, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा काढा, PSI ची भरती काढा, कॉन्स्टेबल भरती काढा, DYSP ची परीक्षा म्हणजे आपली गॅजेटेड एक्झाम काढा, जे आता आपण ज्याचं डिस्कशन करतोय, किंवा IPS सिलेक्शन साठी म्हणजे पोलीस दलातील 4 टप्प्यांचा आपण विचार करतोय, पोलीस कॉन्स्टेबल, PSI, IPS आणि DYSP. तर ह्या 4 टप्प्यांमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये 1857चा उठाव असतो. मग 1857च्या उठावामधलं आपल्याला कुठली गोष्ट ही कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी विचारली जाईल, कुठली गोष्ट ही PSIच्या भरतीसाठी विचारली जाऊ शकते, कुठली गोष्ट, कुठली माहिती ही DYSPच्या परीक्षेसाठी आणि कुठल्या प्रकारची माहिती ही IPSच्या परीक्षेसाठी म्हणजे UPSC साठी विचारली जाऊ शकते, ह्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. का 1857चा IPSचा जो IPS ला विचारला जाणारा प्रश्न नाही तोच त्या कॉन्स्टेबल भरतीला विचारला जाईल का? सरळ सरळ उत्तर आहे नाही. ही इतकी गोष्ट जर तुम्हाला क्लिअर कळत असेल तर तुम्हाला हेही कळायला पाहिजे त्यांचं स्वरूप वेगळं आहे. ते स्वरूप समजावून घेणं म्हणजे ह्या परीक्षेची अर्धी बाजू मार. ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही हे जे सेग्रिगेशन आहे हे ज्या वेळेला कराल तर त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तो अभ्यास सुरू होईल. हा सुहास सर, अजून ऍडिशन काय कराल? त्यामुळं पूर्व परीक्षेचा अभ्यास आधी करावा की मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करावा? हा तेच मला वाटलं की ते पूर्ण डिस्कशन नंतर तुम्हाला कळालं असेल की ज्यावेळेला कॅनव्हास मोठा आहे मुख्य परीक्षेचा, तर तो जर तुम्ही कव्हर केला असेल तर तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास जो आहे तर तो इझिली मकअप करता येईल. शेवटला तुम्हाला त्याच्यावरती कमांड मिळवता येईल. कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास जो आहे, जो सिलेबस जो आहे हा एकदम डिटेल मध्ये आहे. तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर पूर्व परीक्षा तुम्हाला इझी जाते. ह्याचं कारण आहे की तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात फॅक्च्युअलिटी जास्त असते. ही गोष्ट तुमच्या शिक्षकांनी डिस्कशन मध्ये आजपर्यंत सांगितलं असेल. फॅक्च्युअल आणि अनालिसिस हे म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला टू द पॉइंट विचारली असेल तर ती फॅक्च्युअल असते आणि त्याचा इंटरफरन्स विचारला असेल तर तो अनालिसिस असतो. युजली मेन्सच्या परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये तुम्ही अनालिटिकल गोष्टी जास्त समजून घेता. म्हणजे 1857चा उठाव कधी, कुठं, कसा, कोण लीडर्स हे पूर्व परीक्षेला जरी विचारत असतील तरी सुद्धा मुख्य परीक्षेला तुम्ही अभ्यास करताना त्याची कारणमीमांसा, ते का घडलं होतं, कुठल्या पॉकेट्स मध्ये घडलं होतं, तिथंच तसं का घडलं, त्या सगळ्या गोष्टी समजून घेतात. ज्या वेळेला तुम्हाला 1857च्या उठावाचा एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन प्रिलिम्स मध्ये विचारला जाईल आणि जो तुम्हाला माहिती नाही तर अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना तुम्ही जे अनालिसिस वाचलेलं असतं की साऊथ अनालिसिस मध्ये असं म्हटलेलं असतं की साऊथ मध्ये 1857चा उठाव घडला नाही आणि 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणती केंद्र प्रामुख्याने आढळून आले असं असेल आणि छोटी छोटी गावांची नावं जर दिली असतील तर आपल्याला एवढं नॉलेज असतं की कुठली जी गावांची नावं आहेत ती साऊथ इंडियन आहे आणि त्याच्यातील एक दोन जर नाव तुम्हाला डिमार्केट करता आली की साऊथ इंडियन गावांची नावं आहेत तरी सुद्धा तुमच्या ज्या उत्तराची डायरेक्शन आहे किंवा इलिमिनेशन प्रोसेस आहे ती इझी बनून जाते. म्हणजे तुम्हाला जरी माहिती नसेल डायरेक्ट क्वेश्चनचं उत्तर तरी सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लॉजिकली करेक्ट देऊ शकता. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मुख्य परीक्षेचा अभ्यास उपयोगी पडला ना, म्हणून पहिले मुख्य परीक्षा करणं खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही 100 प्रश्न पूर्व परीक्षेचे पकडले तर त्यापैकी तुम्हाला डायरेक्ट माहिती असणारे फक्त 30च प्रश्न असतात. म्हणजे मॅक्झिमम एखाद्यानं खूप चांगला अभ्यास केला, सगळी पुस्तकं रटले, ज्याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये कोळून पिलो असं म्हणतो, आणि त्यानं जाऊन पेपरला बसला, त्यानं
असं ठरवलं की मी काहीही डोकं नाही वापरणार, मी जे वाचलेलं आहे, पाठ केलेलं आहे ते जसं दिसेल तसं मी उत्तर मार्क करणार, तरी तो 30च्या वरती उत्तर मार्क करू शकत नाही. म्हणजे त्या पेपरमध्ये तुम्हाला 70% प्रश्नांची उत्तर ही लॉजिक, इलिमिनेशन प्रोसेस आणि त्याचबरोबर तुमचा आजपर्यंतचा अनुभव हा सगळा एकत्र लावून करायचा असतो. अशा वेळेला तुम्हाला फक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यास करून चालत नाही, त्यासाठी तुम्हाला अनालिसिस माहिती पाहिजे, हे जे मुख्य परीक्षेमध्ये असतं. त्यामुळं ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेचा बेस हा मुख्य परीक्षा असते. ती युपीएससी असो किंवा ती एमपीएससी राज्यसेवा असो. कारण ह्यामध्ये जे अनालिसिस तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेलं असतं, तेच अनालिसिस तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा उपयोगी पडत असतो. त्यामुळं स्पर्धा परीक्षांचा पायाच आपण मुख्य परीक्षा आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि पायापासूनच सुरुवात करावी. स्पर्धा परीक्षांची अभ्यासाची सुरुवात ही मुख्य परीक्षेपासूनच करावी. येस हा सर. सर, राज्यसेवा ही जी परीक्षा आहे ना, दोन्ही टप्प्यांवरती, पूर्व आणि मुख्य, तर ती हा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी अशा प्रकारचे हा प्रश्न आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. बरं. मग हे नेहमी सांगितलं जातं पहा की एलिमिनेशन टेक्निक विद्यार्थ्यांनी डेव्हलप केली पाहिजे. मग त्यासाठी काही असे एलिमेंट्स आहेत का की ते एलिमिनेशन टेक्निक आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो? हा तसं सर, जर म्हणजे इलिमिनेशन्स मध्ये जर बघितलं तर सगळ्यात म्हणजे एक बेसिक ट्रिक म्हणजे ज्या वेळेला आपण हे एक पहिल्या 2 टप्प्यातली गोष्ट नाहीये. पहिले 2 टप्पे आपले कायम लक्षात ठेवा, रीडिंग अँड रिव्हिजन आहे. सरांचा जो प्रश्न आहे तर तो आपल्या शेवटच्या टप्प्यातला आहे, की ज्याच्यामध्ये आपण हे जे टाइम टेस्ट आणि विविध प्रकारचे प्रश्न जे सोडवण्याचं प्रॅक्टिस आहे तर ह्यामध्ये करतो. ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखादी टेस्ट देता किंवा ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवत असता, म्हणजे समजा 10 क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिसचे सोडवलेले आहेत, तर ते सोडवल्यानंतर आपण युजली आपली टेंडन्सी काय असते, मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला मी सुरुवातीला असंच करायचो की मी प्रश्नाचं उत्तर काय मार्क केलेलं आहे तर मी 1858 केलेलं आहे, उत्तर आहे 1861. मग मी नंतरच्या अभ्यासाच्या टप्प्यामध्ये काय करतो की मी फक्त तेवढंच बघतो, 1857 उत्तर नाही 1861 आहे, या 10 प्रश्नांची उत्तर की संपलं, माझा अभ्यास संपला. तू असं नाही. ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्ही टेस्ट देता एखादी, तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या टेस्टचं सुरुवात झालेली असते. नुसते मला मार्क 10 पडले, मार्क 15 पडले, त्याच्यातून त्या टेस्टचा आउटपुट येत नाही. तुम्हाला काय करावं लागेल तर त्या पूर्णपणे त्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करावं लागेल. मग त्यामध्ये 2 ते 3 घटक असतात. मग प्रश्नपत्रिकांचं ज्या वेळेला आता हे आजपर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस नाही, ज्या वेळेला तुम्ही एखादी टेस्ट देता त्यानंतर त्या टेस्टचं अनालिसिस कसं करावं, म्हणजे हा एकदम शेवटचा टप्पा आहे, ही गोष्ट समजून घ्या. आता त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला उत्तरपत्रिका तुमच्या हातात आहे, तुम्ही उत्तर चेक केलेली आहेत तुमची, तर त्यावेळेला त्याचं अनालिसिस तुम्हाला विषयावाईज करावं लागेल. पहिल्यांदा इतिहासामधले किती क्वेश्चन तुम्ही सोडवले, भूगोलामधले किती सोडवले, अशा प्रकारे तुमचे 7 जे घटक आहेत त्यामधल्या किती घटकांमध्ये किती प्रश्न आले होते आणि माझे किती बरोबर आले, ही गोष्ट पहिली तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर तुम्ही जे अँसर्स मार्क केले तर त्यामध्ये तुम्ही ABCD प्रमाणे अनालिसिस करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला डायरेक्ट आलं, प्रश्न वाचल्या आलं तर ते ए मध्ये घ्या. प्रश्न वाचल्यानंतर मला 4 पर्यायापैकी 2 पर्याय इलिमिनेट करता आले आणि 2 पर्यायापैकी सिलेक्ट करून मी उत्तर दिलं तर ते बी प्रकारचे. 4 पर्यायापैकी एकच पर्याय मी काय करू शकलो, इलिमिनेट करू शकलो, 3 पर्यायापैकी मला उत्तर शोधावं लागलं तर तो मी सी प्रकाराने प्रश्न सोडवला होता. आणि जर मला 4 पैकी काही माहिती नव्हतं, मी गोळी मारली, अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सोडवला असाल तर तो डी प्रकारे क्वेश्चन सोडवला. मग तुम्ही ह्या वेळेला इलिमिनेशन्स तुम्ही वापरले कुठं, BCD मध्ये वापरले. डी मध्ये तर तुम्ही काय गोळी मारली त्यामुळे इलिमिनेशन वापरलं नाही. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला त्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस कराल तर त्यावेळेला तुम्ही बी आणि सी प्रकारच्या परफॉर्मन्स कसे देता हे अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विषयामध्ये जर तुम्ही बी प्रकारचे प्रश्न जास्त चुकत असाल तर तुम्हाला रिव्हिजनची जास्त गरज असते, आणि सी प्रकारचे प्रश्न जर जास्त चुकवत असाल की ज्याच्यामध्ये 3 पैकी इलिमिनेशन करून तुम्ही चुकीचं उत्तर देता, तर तुम्हाला त्यावेळेला जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायची प्रॅक्टिस करावी लागेल. आता हे इलिमिनेशन करत असताना सगळ्यात पहिले तुम्ही म्हणजे जे लांबचे पर्याय आहेत तर ते
मग त्यामध्ये जर समजा इतिहासाचा प्रश्न असेल किंवा भूगोलाचे प्रश्न असतील तर जिओग्राफिकल काही लिंक मिळते का? इतिहासामध्ये बऱ्याच वेळेला इरा वाईज डिव्हिजन्स पण असतात. म्हणजे काही असोसिएशनचे प्रश्न आहेत, आपल्याला माहिती आहे कोणत्या असोसिएशन्स ह्या कोणत्या काळामध्ये खूप ऍक्टिव्ह होत्या. म्हणजे जर 1857चा प्रश्न असेल आणि त्यावेळेला जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची असोसिएशन नव्हती. 1900च्या दरम्यानचा प्रश्न असेल तर 1900च्या दरम्यान जर बघितलं तुम्ही रिव्होल्युशनरी मुवमेंट्स, त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल काँग्रेस, अशा प्रकारच्या असोसिएशन्स होत्या. तर ते जर तुम्ही 30च्या दशकामध्ये गेला तर तुम्हाला ट्रेड युनियन्स, त्याचबरोबर पिजन मुवमेंट्स अशा किंवा शेतकरी आणि कामगार यांच्या असोसिएशन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला ऍक्टिव्ह असताना दिसतात. मग ज्या वेळेला एखादा प्रश्न 1900च्या दरम्यानचा विचारलेला आहे आणि त्यामध्ये जर ट्रेड युनियन एखादी खूप मोठ्या प्रमाणात कार्य करते अशा प्रकारचं जर त्यामध्ये एक्सप्लेनेशन असेल तर तो पर्याय पहिल्यांदा निघून जाणार. म्हणजे इथं मी माझं नॉलेज आणि दुसरं गोष्ट मी माझ्या इतिहासाबद्दलचं जे काही म्हणजे इरा वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे, ओव्हरऑल माझा जो बर्ड्स आय व्ह्यू आहे इतिहासातला, तर ह्या गोष्टींचा मला फायदा झाला आणि मी इलिमिनेट करू शकलो. असे प्रत्येक विषयासाठी हजारो नुसके आहेत आणि हे नुसके कधी कळतात ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेला आपल्याला कळेल की अरे हे ट्रिक ह्या ठिकाणी वापरू शकतो आपण, ही ट्रिक वापरून आपण असे इलिमिनेशन करू शकतो. म्हणजे हे जे मला ज्या ट्रिक्स किंवा जे म्हणजे हे कुठल्या पुस्तकातून कळालं नाही किंवा कुठल्या सिनियरनी सांगितलं नाही, मला ते सर्व जे आहे हे ज्या वेळेला मी प्रॅक्टिस करत गेलो तर त्यावेळेला समजत गेलं. म्हणजे ह्याचा सगळ्याचा बेस आहे की तुम्ही 1000 ऑफ क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. ज्या चुका होतात त्या का होतात ह्याच्या मुळाशी जा. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन गोष्ट समजत जाईल आणि तुमचे इलिमिनेशन टेक्निक जे आहे हे स्ट्रॉंग बनत जाईल. म्हणजे इलिमिनेशन टेक्निक इज नॉट नथिंग सेपरेट डिव्हाइस किंवा कुठलीही सेपरेट गोष्ट नाहीये. दॅट इज ओनली रिझल्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस मॅक्झिमम करा, तुमचे इलिमिनेशन टेक्निक्स 1000 ऑफ तुम्हाला ट्रिक्स मिळत जातील. म्हणजे सगळ्याचा बेस आहे क्वेश्चन प्रॅक्टिस करणं, क्वेश्चन आन्सर्स प्रॅक्टिस करणं. हा सर. त्या व्यतिरिक्त सर अजून काय ऍड करावं लागेल का त्यामध्ये? सफिशियंट आहे सर. सर, तयारीच्या प्राथमिक टप्प्यावरती आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की तुम्ही अभ्यासक्रम तसंच प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं पाहिजे. मग सर हे नेमकं विश्लेषण करायचं म्हणजे काय असतं ते सांगाल का? मी फक्त एक प्रिलिम्सच्या क्वेश्चन पेपरचं सांगतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता जर प्रिलिम्सचा तुम्ही सिलेबस बघितला तर 7 हेडिंग्स आहेत त्यामध्ये. म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, त्याचबरोबर पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे 7 हेडिंग्स आहेत. म्हणजे आपल्या अनालिसिसचे पण 7 हेडिंग्स पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला एकदम मायन्यूट नाही, ठोकळ अनालिसिस जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की पहिल्यांदा तुम्हाला 7 पेजेस रिकामे पानं घ्यायचे 7. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं एक पेज घेतलं रिकाम, त्याच्यावरती इथे 1 नंबर टाकला, इतिहास लिहिलं, असे 7 पेजेस करायचे. प्रत्येकावरती प्रत्येक हेडिंग टाकायचं करंट अफेअर्स, त्याचबरोबर इतिहास, भूगोल असं. त्यानंतर तुमची प्रश्नपत्रिका घ्यायची ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन आहेत प्रिलिम्सच्या. पहिला प्रश्न वाचायचा. आता तुम्ही सुहास सरांनी सांगितलं की 1 महिना झालेला आहे तुमचा ट्रेनिंग सुरू होऊन, त्यामुळे तुम्हाला कुठल्या विषयामध्ये कुठला प्रश्न येतो हे निश्चित माहिती आहे. बेसिक तेवढं तरी माहिती पाहिजे ज्यावेळी तुम्ही अनालिसिस करत असाल. नाहीतर जर ते माहिती नसेल तर ते अनालिसिस थोडं लेट जरी केलं तरी चालू शकतं. जर पण तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, कुठला क्वेश्चन कुठं जाऊ शकतो. ठोकळ ज्या वेळेला तुम्ही पहिल्या काळामध्ये अनालिसिस करत असाल तर तेवढं तुम्हाला विषयाचं तरी माहिती असेल. अजून डिटेल करायचं असेल तर मी तुम्हाला पुढे सांगेन. जर पहिला प्रश्न मी वाचला तो 1857चा होता असेल तर मी तिथे लिहिणार 1 नंबर म्हणजे इतिहासाचा, आणि नंतर त्या इतिहासाचं पेज घेणार, वरती हेडिंग टाकणार 2020 म्हणजे 2020 साली हा पहिला प्रश्न इतिहासाचा, तो प्रश्न तिथे लिहिणार. दुसरा प्रश्न वाचला इकॉनॉमिक्सचा होता, जीडीपी बद्दलचा, मी तिथं 2 नंबरला 6 आकडा टाकणार दुसऱ्या प्रश्नाला, कारण माझं 6 नंबरचा इकॉनॉमिक्स
विभाग आहे आणि तो जो क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सच्या पेजवरती 2020 टाकणार आणि तो क्वेश्चन तिथे लिहिणार. अशा प्रकारे 100 क्वेश्चन्सना मी प्रत्येक 7 विभागामध्ये विभागणार आणि ते जे क्वेश्चन्स आहेत तर ते विभाग वाईज त्या पानांवरती लिहिणार. म्हणजे पहिला प्रश्न, 20वा प्रश्न, 34वा प्रश्न, असे इतिहासाचे जे जे 2020 साली प्रश्न आलेले हे सगळे मला ह्या पानावरती मिळतील आणि माझ्याकडं 2020 ला इतिहासावरती आलेले सर्व क्वेश्चन एका पेजवरती असतील. दिस इज अनालिसिस, सब्जेक्ट वाईज अनालिसिस. ठीक आहे. आता ह्याचं पुढं काय करायचं, तर हे वापरायचं कसं असतं, तर ज्या वेळेला तुम्ही इतिहासाचे सगळे प्रश्न तुमच्याकडे आले, ज्या वेळेला तुम्ही 1857च का सारखं नाव घेतोय, कारण 1857चा उठाव हा आपल्याला जरी बेसिक तुम्ही आता जरी अभ्यास चालू केला असला तरी तुम्हाला माहिती असतं, म्हणून मी त्याचा रेफरन्स सारखा देतोय. 1857चा उठावाचा चॅप्टर जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही आता अनालिसिस करताना युजली मिनिमम 5 इयर्स असं म्हटलं जातं, पण मी म्हणेन की 5 इयर्स मध्ये चंक जो आहे क्वेश्चनचा तो खूप कमी मिळतो. त्यामुळं 10 वर्षाच्या प्रश्नांचं अनालिसिस करा. म्हणजे तुमच्याकडं इतिहासाचा जो 1 नंबरचा जो बंच आहे त्यामध्ये 10 वर्षाचे क्वेश्चन्स असतील सगळे. मग काय करायचं, तर दुसरा कलरचा पेन घ्यायचा आणि 1857च्या उठावाचे किती जे क्वेश्चन्स असतील त्यामधले ते सगळे मार्क करायचे. ज्यावेळेला तुम्ही 1857च्या उठावाचा अभ्यास करायला सुरुवात करणार असाल तर त्यावेळेला ते सगळे क्वेश्चन्स वाचून घ्यायचं. म्हणजे आपल्याला कळतं की एमपीएससी 1857च्या उठावामध्ये कुठल्या प्रकारचे मागच्या 10 वर्षांमध्ये क्वेश्चन्स विचारले आणि मला कशा प्रकारे हा चॅप्टर वाचायला पाहिजे, माझ्या नोट्समध्ये काय काय गोष्टी मला इन्क्लूड केल्या पाहिजेत. म्हणजे तुमचं तिथून पुढचं रीडिंग आणि त्याचबरोबर नोट्स मेकिंग हे खूप सिंपल होऊन जातं आणि तुम्हाला कळू लागतं की नेमकं परीक्षेची गरज काय आहे. ह्या परीक्षा मी मगाशी म्हटलं की कॉन्स्टेबल आणि IPS DYSP यांना सारखे प्रश्न विचारले जाणार नाही, मग कुठले वेगळे प्रश्न विचारले जाणार आहेत हे ज्या वेळेला तुम्हाला ह्या अनालिसिस कराल त्या वेळेला कळेल. म्हणजे जर तुम्ही हे अनालिसिस परफेक्ट तुम्हाला कधी पचलं रुचलं असं म्हणू शकाल, एखादा प्रश्न जर तुम्ही वाचला आणि तुम्ही जर सांगू शकाल की हा प्रश्न एमपीएससी मध्ये येऊ शकतो की नाही, त्यावेळेला तुमच्या खऱ्या अर्थानं या परीक्षेवरती कमांड यायला सुरुवात झाली असं आपण म्हणू. अगदी बरोबर आहे सर. सर, राज्यसेवेचा अभ्यास करत असताना एमपीएससी मार्फत इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांचा अभ्यास करता येतो का? हा, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे एकदम म्हणजे जर फ्रँकली बोलायचं असेल तर इझी आहे व्यवस्थित, कारण सिलेबस जर बॉर्डर्स बघितल्या तुम्हाला बऱ्यापैकी सगळं माहिती असतं. आता पण 2 वर्ष थोडासा तो विचार जर बाजूला ठेवला तर तो जास्त चांगलं होईल. ज्या वेळेला तुम्ही एखादी परीक्षा करणार असाल, म्हणजे आता समजा 2 वर्ष झालेली आहे तुमची, किंवा मला आज देखील असं वाटतं की आता PSI आलेली परीक्षा आहे तर ती मी कशा प्रकारे व्यवस्थित टॅकल करू. माझा अभ्यासाचं कमांड मात्र मी काय म्हणतोय की माझी राज्यसेवा जी आहे तर त्याच्यावरतीच माझा फोकस आहे. अशा वेळेला माझा जर सगळा सिलेबस वाचून झाला असेल आणि मला PSI ची एक्झाम मीही दिलेली आहे, मी PSI च्या एक्झाम क्लिअर केल्या होत्या, STI स्वतः क्लिअर होतो, तर त्यावेळेला मी काय करायचो, मी पहिल्यांदा ज्या वेळेला परीक्षा दिली होती त्यावेळेला म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर घेतले होते PSI चे प्रिलिमचे, त्यावेळेला कंबाईनची एक्झाम होती आणि त्यावेळेला सगळे जे क्वेश्चन्स होते तर ते वाचून काढले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जो राज्यसेवेसाठीचा अभ्यास केलेला आहे तर त्यामधल्या ह्या गोष्टी फक्त व्यवस्थित रिवाइज करायला पाहिजे, ह्याच गोष्टी फक्त विचारल्या जातात, बाकीच्या गोष्टी विचारल्या जात नाहीत एखाद्या टॉपिक मध्ये. त्याचबरोबर करंट अफेअर्स हे अशा पद्धतीनंच ह्या बुक मधून केलं तर ते एकदम म्हणजे त्याचा रिझल्ट PSI मध्ये चांगला आहे. त्याचप्रमाणे जॉग्राफी जर बघितलं तर जॉग्राफी मधले क्वेश्चन्स जास्त ट्रिकी नसतात, इतिहासातले क्वेश्चन्स हे खूप फसवे असतात. त्यामुळं मी इतिहासाचे खूप कमी रिव्हिजन करायचो, कारण तिथं जे फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेले असतात तर ते मी राज्यसेवेच्या अभ्यासावरती तितके चांगल्या प्रकारे थोड्या काळामध्ये ग्रीप मिळू शकत नाही. त्यामुळे मी जास्त रिव्हिजनला वेळ हा जॉग्राफीला द्यायचो. त्यामुळे मला इन टोटो जर बघितलं तर मेरिटमध्ये चांगले मार्क्स यायचे. तर अशा पद्धतीनं म्हणजे जर तुम्हाला दुसरी परीक्षा करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी काय करावं, तर त्या परीक्षेचे पेपर्स घ्यायचे, ती परीक्षा समजून घ्यायची
कुठल्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन, कुठल्या टॉपिकवरती इझिली तुम्ही कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करून त्यामध्ये जास्त मार्क मिळवू शकता, असे टॉपिक सिलेक्ट करायचे, करंट अफेअर्सची चांगली रिव्हिजन करायची, ती परीक्षा तुम्ही पास करू शकता. म्हणजे त्या परीक्षेचं थोडक्यात पहिले तुम्ही कॅनव्हास समजून घ्या आणि तुमच्या झालेल्या अभ्यासामध्ये काय ऍडिशन करावी लागेल, मिनिमम ऍडिशन मध्ये मॅक्झिमम कसे मार्क मिळवावे लागतील, ह्याचं पहिले 2-3 दिवसामध्ये प्लॅन करा आणि ते इम्प्लिमेंट करा, यश मिळू शकेल आरामात. सर, स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धाच एवढी प्रचंड असते की त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांवरती प्रचंड मानसिक ताणतणाव येतो पहा. आणि बऱ्याच वेळेस घरच्यांकडून असेल किंवा नातेवाईकांकडून असेल, मित्रांकडून सुद्धा ते एक पीअर प्रेशर असतं. मग हा ताणतणाव तुमच्यावरती कधी आला होता का? मग तो ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही अशा कोणत्या वेगळ्या ट्रिक्स वगैरे वापरलेल्या होत्या का? हा, ऍक्च्युली स्पर्धा परीक्षा आणि तणाव हे म्हणजे सूत्रच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गमतीनं म्हणायचो की सकाळी आपण किंग असतो तर संध्याकाळी बेगर असतो. म्हणजे मानसिकता अशी असते की सकाळी असं वाटतं की अरे IAS DC डेप्युटी कलेक्टर मीच, ह्या जगात जर कोण होणार असेल तर तो मीच, सगळ्या कॅपेबिलिटी माझ्याकडे आहे. पण त्याच दिवसामध्ये अशी एक फेज येते की अरे मी काय करतोय, माझी लायकी आहे का, असे पण बेसिक प्रश्न. म्हणजे मी खरंच हा निर्णय घेतला तो योग्य घेतला का, का मी फसवतोय सगळ्यांना, असे क्वेश्चन पण उभा राहायला लागतात. जरी तुम्ही योग्य दिशेनं व्यवस्थित जरी अभ्यास करत असाल तरी दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर प्रोसेस. या प्रोसेस कारण अभ्यासाचा ओझच एवढं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. ऍक्च्युअली स्पर्धा परीक्षा म्हणजे हा तुमचा जो टेम्परामेंट मॅनेजमेंट आहे, की तुम्ही इतर अभ्यासाच्या दरम्यान कशी करता, परीक्षेच्या दरम्यान कशी करता, जे व्यवस्थित टेम्परामेंट मॅनेज करतात तर ते क्लिअर होतात, अशा पद्धतीचा आपल्याला रिझल्ट असतो. तर टेम्परामेंट मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो तर त्यावेळेला माझ्याबरोबर नेहमीच मित्रांचा ग्रुप राहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बरोबरचे सगळे जे मित्र होते तर ते डेडिकेटेडली माझं जे एम होतं, म्हणजे मी त्यावेळेला युपीएससी करत होतो, माझ्या बरोबरचा डेडिकेटेड सगळा जो ग्रुप होता हा युपीएससी करायचा. राज्यसेवेचा अभ्यास ज्यावेळी काळात करायला लागलो तर त्यावेळेला माझ्या बरोबरचा डेडिकेटेड सगळा ग्रुप हा राज्यसेवेचा अभ्यास करणारा असायचा. त्यामुळं एकाच वेळेला आपण एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळे मित्र एकत्र असो तर शेअरिंग होतं बऱ्याच वेळेला आणि तो तणाव कमी होतो. अजून जर तुम्हाला तणाव वाटत असेल आणि ज्या म्हणजे वडिलांचं प्रेशर वाटत असेल, म्हणजे आई वडिलांचं काय असं वगैरे, तर युजली टॉक विथ देम. तुम्ही 10 मिनिटाचं 5 मिनिटाचं काम असतं, आज मोबाईल सगळ्यांच्याकडेच आहेत, लँडलाईन असू शकतात, त्यांना फोन करा, त्यांच्याशी बोला. यू विल म्हणजे तुम्हाला जाणवेल की 10 मिनिटानंतर ते सगळं प्रेशर निघून गेले. कारण त्यांनी तुम्हाला पास व्हायसाठी इथं पाठवलेलं आहे, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. प्रेशर खाली खचून तुम्ही नापास व्हायसाठी इथं आलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची ही प्रोसेस समजून घ्या की ही प्रोसेस ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं, रिझल्ट हा आउटकम आहे, तो येईल नाही येईल या वाच ह्यासाठी सगळे प्रयत्न करतोय आपण. पण ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स जर लूज करत असाल, जर तुम्ही तुमची मानसिकता जर खच्चीकरण होत असेल तर ही प्रोसेस तुम्हाला ऍक्च्युअली समजली नाही असं मला म्हणावं लागेल. ह्या प्रोसेसनं प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन गोष्ट, कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आणि जर तो येत असाल तर तुम्ही योग्य दिशेने योग्य प्रोसेसनं अभ्यास करताय. अदरवाईज तुमच्या अभ्यासामध्ये कुठेतरी चुकतं. मग त्यावेळेला तुम्ही एक तर घरच्यांशी बोला, तुमच्या घरच्याचं प्रेशर असेल तर ते निघून जाईल. मी युजली तसं करायचो, आई वडिलांशी फोनवरती बोलून घ्यायचो आणि आय फील रिलॅक्स ऍक्च्युली दॅट टाइम. मित्रांच्या बरोबर बोलणं, शेअर करणं, वाटल्यास कधी कधी रडावं वाटलं तर रडून टाकायचं. 2 मिनिटानंतर पूर्ण प्रेशर कमी होतं. म्हणजे उगाच ते कॅथार्सिस महत्वाचं आहे, भावनांचा निचरा होणं महत्वाचं असतं. त्या भावनाच त्रास देत असतात जास्त. तुम्ही ते बोलून दाखवल्यानंतर त्या भावनांचा निचरा होतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागतं. एक्सरसाइज इज गुड थिंग. म्हणजे तुम्ही दिवसातून 15-20 मिनिटं जरी एक्सरसाइज केला तरी सुद्धा तुमचं मन थोडंसं रिलॅक्स होऊन जाईल. एक्सरसाइज इज गुड थिंग. योगा वगैरे करतात काही, पण ते आपल्याला आपण रिलॅक्स व्हायसाठीच करतोय.
त्याच्या मागं म्हणजे त्याच्यामध्ये करिअर वगैरे अशा पद्धती इतक्या दूरपर्यंत जायचं नाही तिथं. तेच करायला पाहिजे, तेच केल्यावरच होतं असं काही नाही. मला फिरल्यानंतर प्लेसेसना व्हिजिट दिल्यानंतर बरं वाटतं, तर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही जाऊ शकता. जायला पाहिजे. आठवड्यातून जर अर्धा दिवस तुम्हाला अर्धाच दिवस फक्त. नाहीतर त्याच्यासाठी जर पूर्ण प्रोसेस डावावं लागत असेल तर तसं करू नका. पण ज्या गोष्टींना तुमचं मन थोडंसं हलकं होईल अशी गोष्ट तुम्ही करू शकता. त्यामध्ये एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत. एकच गोष्ट नाही. मित्रांशी बोला, घरच्यांशी संवाद साधा. संवाद ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर योगा, व्यायाम ह्याही गोष्टी आहेत. बरोबर तुम्ही जर तुमचे छंद असतील, गिटार वाजवणे, कॅसिओ, पियानो ते तुम्ही एक अर्धा दिवस डेडिकेट करून त्यासाठी त्यामध्ये काहीतरी करू शकता. अदरवाईज प्लेसेसना व्हिजिट, हॉबीला तुम्ही थोडा वेळ देऊ शकता आणि तुमच्या भावनांचा निचरा करून घेऊ शकता आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल. यू विल फील कॉन्फिडंट आफ्टर दॅट. प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करत असताना एक योग्य अशा मार्गदर्शकाची आवश्यकता पडत असते पहा, ज्याला आपण गॉडफादर सुद्धा म्हणू शकतो. मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मार्गदर्शकाची भूमिका ही कितपत महत्वाची ठरते? त्याचीच महत्वाची भूमिका आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी सुरुवात कुठून करायची तिथपासून ते इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशी करायची. मार्गदर्शक दोन प्रकारचे. मी मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा योग्य मार्गदर्शक म्हणेन. कारण आजकाल ना सगळेच मार्गदर्शक आहेत. ते इतका गोंधळ झालेला आहे, स्टुडंट्सना पण कळत नाही की हुम टू फॉलो. मी बघितलेलं आहे की म्हणजे खूप चुकीच्या गोष्ट लोकांना सुद्धा लोक फॉलो करताना बघितलेलं आहे. तर त्यामुळे फक्त नुसतं मार्गदर्शकच म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की योग्य मार्गदर्शक, ज्यांनी तो मार्ग अगोदर अंगीकारला आहे, ज्यांना अनुभव आहे. नाहीतर लोक अशी गोष्टी सांगताना बघितलेल्या आहेत की म्हणजे इतकं पाठ करा, तितकं पाठ करा. कारण त्यांनी कधी त्या हॉलमध्ये जाऊन त्या 2 तासामध्ये परीक्षा देऊनच बघितलेली नाही किंवा त्याचा रिझल्ट काढलेला नाही. आयडियली आणि प्रॅक्टिकली ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आयडियली आपण 10 ते 20 पेपर इंटरव्ह्यूला वाचायला पाहिजे, ही आयडियल गोष्ट आहे. सर आपण पण मार्गदर्शन ज्यावेळेला घ्यायचो तर त्यावेळेला आपल्याला अशाच गोष्टी सांगितल्या गेल्या. पण ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकली इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायला लागलो तर त्यावेळेला ते शक्य नाही ना. 1 किंवा 2 पेपर व्यवस्थित वाचणं हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. जो मार्गदर्शक तुम्हाला अशा प्रॅक्टिकल गोष्टीतून रिझल्ट कसे काढायचे हे सांगू शकतो, असा मार्गदर्शक असेल तर तुमची प्रोसेस किंवा तुम्ही अधिकारी झाला असं समजा. तर मार्गदर्शक नाही तर तुम्हाला वेळ लागेल. तर ती प्रोसेस कट डाऊन करायची असेल तर मस्ट 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 मार्गदर्शक हवाच. आणि आय वॉज व्हेरी लकी की मला ते सिनियरच्या फॉर्ममध्ये, मित्रांच्या फॉर्ममध्ये ते प्रत्येक टप्प्यावरती मिळत गेले. त्यामुळे माझी प्रोसेस सुकर झाली. सर, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अनुषंगाने तर आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. पण यातला एक आणखी एक असा थोडासा दुर्लक्षित घटक वाटतो, मुलाखत. मुलाखतीच्या बाबतीत एक थोडासा गैरसमज आपल्याकडे पाहायला मिळतो बघा, की मुलाखतीची तयारी ही मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीचा कॉल आल्यानंतरच केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, मुलाखतीची तयारी ही नेमकी कधीपासून सुरू करणं अपेक्षित आहे? मुलाखतीच्या तयारीचं सर ज्यावेळेला तुम्ही शेवटचा पेपर दिलेला असतो त्यावेळेपासून ती तयारी सुरू व्हायला पाहिजे. आणि मुख्य परीक्षेच्या तयारीचे 2 अंग आहेत सगळ्यात महत्वाचे. सगळ्यात पहिला अंग आहे की तुम्ही तुमचा बायोडाटा व्यवस्थित प्रिपेअर करणं आणि दुसरा अंग आहे त्याचं करंट अफेअर्स व्यवस्थित प्रिपेअर करणं. मग बायोडेटामध्ये तुम्ही म्हणजे आता मुलाखतीमध्ये 3 प्लॅटफॉर्म्स आहेत. एक आहे तुम्ही आहात, दुसरा आहे तो समोरचा व्यक्ती आणि तिसरा असं काहीतरी एक इन्फॉर्मेशन असणार आहे किंवा असं काहीतरी एक लिंक असणार आहे की जो तुम्हाला तो क्वेश्चन्स विचारेल. म्हणजे मुलाखत घेणारा जर मी असेल, माझ्यासमोर जर एखादा व्यक्ती मुलाखतीला बसला असेल तर मी त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे प्रश्न मी कुठून विचारणार आहे. मला काय तो मी ओळखीचा आहे का तो नाही. तर तो माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे जे प्रश्न आहेत ते त्याच्या समोर जी मी इन्फॉर्मेशन फर्निश करणार आहे त्याच्यातून. म्हणजे युजली आपण मेन्सचा जो फॉर्म भरलेला असतो किंवा इंटरव्ह्यू साठीचा जो फॉर्म भरलेला असतो तो त्याच्या समोर असतो. त्याच्यातली तो माहिती वाचतो
आणि त्याला काहीतरी एक लिंक मिळते, तो ते प्रश्न विचारतो. तर अशा वेळेला म्हणजे आपल्याला क्लिअर आहे की तो क्वेश्चन कुठून विचारणार आहे. तर तो तुम्ही जे त्याच्या समोर इन्फॉर्मेशन तुमच्या स्वतःच्या बद्दलची फर्निश करून ठेवलेली आहे त्याच्यातूनच विचारणार आहे. म्हटल्यानंतर मग तुम्हाला तो बायोडाटा व्यवस्थित प्रिपेअर करायला पाहिजे. आय बेट की जर तुम्ही 8 ते 10 व्यवस्थित लोकांकडे, चांगल्या लोकांकडे इंटरव्ह्यू दिले, एकदम चांगल्या गायडन्स खाली जर प्रिपरेशन केली, एकदम म्हणजे जर नावापासून, आता नाव विचारलं जात नाही, पण जर पत्ता जर असेल तर पत्त्यामध्ये जर मुक्काम पोस्ट पेठ वडगाव असेल तर माझं गाव पेठ वडगाव आहे, तर त्यावेळेला पेठ या शब्दाचा काय अर्थ होतो? वडगाव. कारण जर ज्यावेळेला तो पेठ वडगाव असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कुठले कुठले प्रश्न उभा राहू शकतात, ते सगळे प्रश्न जज करून जर इंग्लिश करून घेतले, त्यांची चांगली प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यातून काही सब प्रश्न काय उद्भवू शकतात का, अशा पद्धतीचं एक क्वेश्चनिंग पहिल्यांदा केलं आणि त्याचे आन्सर चांगले तयार करून ठेवले, तर आय विल बेट तुमचा बायोडेटा आणि करंट अफेअर्स वरती जे काही तुम्ही प्रिपरेशन केली असेल 70 ते 80% प्रश्न इंटरव्ह्यू हॉलमध्ये तेच विचारले जातात. जरी नाही विचारले आणि त्यातले जरी 5 ते 6 प्रश्न विचारले तरी आपला कॉन्फिडन्स इतका बूस्ट होतो, कारण आपण त्याची उत्तरं तयार केलेली असतात आणि अपेक्षित उत्तरं समोरच्याला जी अपेक्षित असते ती दिलेली असतात. त्यामुळं आपला इंटरव्ह्यू चांगलाच जातो. हा, एक पहिला पार्ट आहे बायोडेटाचा आणि दुसरा पार्ट असतो करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनचा. करंट अफेअर्सची प्रिपरेशन करत असताना तुम्ही दररोजचे न्यूजपेपर वाचणं हा सगळ्यात पहिला एक डेली तुमचं रुटीन पाहिजे. त्यानंतर तुमच्या त्याच्यामध्ये म्हणजे आता इंटरनॅशनल 15 ते 20 इश्यूज, नॅशनल 15 ते 20 इश्यूज आणि तुमचे जे स्टेट मधले एक 50 इश्यूज, त्यानंतर तुमच्या बायोडेटाशी संबंधित एक 20 ते 30 इश्यूज असू शकतात, असे इनलिस्ट करून ठेवले आणि त्याच्यावरती काय प्रश्न विचारू शकतात असे 5-5 प्रश्न जरी काढून ठेवले आणि त्याची उत्तर प्रिपेअर करून ठेवली तरी करंट अफेअर्स वरती सुद्धा ते जे प्रश्न विचारू शकतात ते आपण प्रिडिक्ट करू शकतो. मराठा आरक्षणावरती काय प्रश्न विचारू शकतात, शेतकरी आंदोलनावरती काय प्रश्न विचारू शकतात. ह्याचं जर तुम्ही म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या डोक्यात जर शेतकरी आंदोलन असेल तर तो जे प्रश्न विचारू शकते ते तुम्ही इनलिस्ट केलेले आहेत, तोच समोरचा व्यक्ती विचारणार, त्याचीच उत्तरं तुम्ही देणार. म्हणजे युजली मराठा आरक्षण द्यावं का नाही हा एकदम म्हणजे लॉजिकल क्वेश्चन आहे, कुणाच्याही डोक्यात येऊ शकतो, तो समोरच्याला विचारू शकतो. या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही प्रिपेअर करून ठेवत नसाल तर तुमची प्रिपरेशन खूप कुमकुवत आहे. आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर तयार करून ठेवलं असेल आणि तोच प्रश्न विचारला तर तुमच्या इंटरव्ह्यूची लेवल ही खूप वेगळी बनून जाते. त्यामुळं इंटरव्ह्यू शुड बी प्रिपेअर्ड अँड थरोली प्रिपेअर्ड अंडर इंटेलिजंट गायडन्स. अदरवाईज मार्क मिळवणं आणि इंटरव्ह्यू हा बेस आहे, कारण सगळीच मुलं 1-2-1-2-3 मार्कांच्या फरकाने असतात. इंटरव्ह्यू इनसाइड आउट करू शकतो. तुम्हाला डीसीचं तहसीलदार, तहसीलदारचं नायब तहसीलदार लिस्ट मधून बाहेर असं पण इंटरव्ह्यू करू शकतो. त्यामुळे इंटरव्ह्यू शुड बी प्रिपेअर्ड थरोली, ह्या मताचा मी. येस सर, मागील काही वर्षांपासून तुम्ही प्रशासनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती काम करत आलेले आहात, तर आम्हाला जरा प्रशासन नेमकं चालतं कसं याविषयी सुद्धा जाणून घ्यायचंय. मग बऱ्याच वेळेस म्हटलं जातं बघा की सर प्रशासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वैविध्य असते, हे खरं आहे का नेमकं? म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे तहसीलचाच विचार केला तर तहसीलच्या फक्त विषय मी इनलिस्ट करतो तर तुम्हाला वैविध्य लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचा निवडणूक, त्यानंतर तुमच्या ज्या सगळ्या ज्या सामाजिक योजना आहेत, म्हणजे इंदिरा गांधी योजना वगैरे सारख्या योजना, त्याचा एक सेल असतो. त्यानंतर जे सार्वजनिक धान्य पुरवठा त्याचा एक सेल आहे. त्यानंतर आरटीएस नावाचा विषय असतो, म्हणजे रेकॉर्ड्स तुमचे सगळे, म्हणजे जर तुमचं समजा वारस म्हणून एखाद्याचे वडील वारले असतील आणि 7-12 नाव चढवायचं असेल तर ते जे सगळ्या त्याशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात ते एक लिस्ट आहे. त्यानंतर LND, लँडशी रिलेटेड
म्हणजे किती शासकीय जमिनी आहेत, किती जमिनीवरती कब्जा आहे, अतिक्रमण कुठल्या कुठल्या जमिनींवरती होतात, तर हा एक विषय आहे. त्यानंतर ALT म्हणजे जे कुळ कायदा आपण असं म्हणतो, कुळाचे न्याय, त्यांना न्यायिक हक्क देणं, त्याशी संबंधित बाबी आहेत. त्यानंतर पूर्ण सगळे जे ऑफिस स्टाफ आहे तर ते मेंटेन करण्यासाठी आस्थापना नावाचा देश असतो. त्यानंतर एक महत्वाचा विषय MEG म्हणजे फौजदारी ज्या खटले आहेत, गुन्हे आहेत, तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती समाजामध्ये विघातक कृत्य करू शकतो, अशी जर आपल्याला म्हणजे जर पोलिसांकडून इन्फॉर्मेशन आली तर आपण त्यांच्याकडून चॅप्टर केस करतो त्याच्यावरती आणि त्याच्याकडून बॉन्ड लिहून घेतो. म्हणजे हाही एक महत्वाचा घटक आहे. किंवा लिक्विडेशन, एखादा जर गुन्हेगार अटकेत असेल आणि त्याला जर जामीन द्यायचा असेल तर त्यासाठीची जी इलिजिबिलिटी आहे तर तीही तहसील मार्फत दिली जाते. सगळ्यात महत्वाचा नैसर्गिक आपत्ती सारखा विषय आहे. म्हणजे आपत्ती आल्या तर काय व्यवस्थापन. आता जर बघितलं तर सगळ्या ज्या यंत्रणा 144 ज्यावेळेला कलम लागतो, म्हणजे आमच्या तालुक्यातल्या सर्व यंत्रणा, सर्व शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा आज तहसीलदारच्या अंडर असतात. तहसीलदार म्हणेल त्या पद्धतीने त्या सर्वांना काम करावं लागत असते. तर हा सगळ्यात मोठा एकदम स्ट्रॉंग पॉइंट आहे. तर इतक्या साऱ्या गोष्टी, म्हणजे हे झालं मी ज्या वेळेला तहसीलदार म्हणून एखाद्या तहसीलदार तालुक्याच्या ठिकाणी पदावरती असतो, अशा प्रकारची विविध अपॉइंटमेंट्स आहेत. तर तहसीलदारला अशा वेगवेगळे अपॉइंटमेंट सुद्धा करावे लागतात. इतकं सारं वैविध्य आहे. म्हणजे जर एक तहसीलदारच पकडला तर तालुक्यातल्या 30 कमिटीचा अध्यक्ष असतो आणि प्रत्येक कमिटीची एक तरी मीटिंग ही महिन्यातून व्हावी. म्हणजे वैविध्याचे तुम्हाला कॅनव्हास लक्षात आला असेल. खूप MREGS आहे, म्हणजे बेरोजगारांना तालुक्यातल्या रोजगार उपलब्ध करून देणं. म्हणजे एन नंबर ऑफ थिंग्स तुम्ही जेवढं इमॅजिन केलं नसेल तर त्यापेक्षा म्हणजे अर्ध्या तासात आम्ही एक 10 ते 15 विषय असे वेगवेगळे विषय हँडल करत असतो. तर वैविध्य तर खूपच आहे. म्हणजे असं कामाचं कधीच कंटाळा येणार नाही, इतकं छान स्वरूप आहे ह्या प्रशासकीय कामांचं. म्हणून मी म्हटलं की ज्या वेळेला म्हणजे आपल्याला अगोदर वाटतं स्टुडंट म्हणून प्रशासनात जावं, त्यानंतर ज्यावेळेला मी काम करतो तर त्यावेळेला आता माझी खूप स्ट्रॉंग भूमिका आहे की या प्रशासनातच यायला पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन लोकांनी प्रशासनात काम करायला पाहिजे. म्हणजे MPSC तर करताय कराच, पण आपला झेंडा UPSC मध्ये काढायला पाहिजे, तुम्ही IAS बनायला पाहिजे असं वाटतं मुलांना. नक्कीच सर. स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्तीसाठी यशाची अशी एखादी त्रिसूत्री आहे का, तुम्ही सांगू शकाल? त्रिसूत्रीमध्ये सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफाट कष्ट घ्यायला अजिबात कमी पडायचं. दुसरं, तुम्ही तुमचं जे मानसिक संतुलन आहे तर ते कधी ढळू द्यायचं नाही, कॉन्फिडन्स राहायचं. आणि तिसरं आहे आपला एकेश्वर, एक गुरु माना आणि त्याला फॉलो करा. ही जर त्रिसूत्री तुम्ही पाळली तर यश खूप लवकर मिळेल. आणि मला वाटतं आजच्या आपल्या एवढ्या डिस्कशन नंतर मुलांना हे कळालं असेल की त्रिसूत्रीचं महत्व. त्यामुळं सर्व मुलं यशस्वी होतील, माझे बॉस बनून येतील अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे DC बनतील किंवा IAS म्हणून येतील, ह्या शुभेच्छा देतो मी सर्वांना. नक्कीच सर. मित्रांनो, सत्यजित सरांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं असावं, संदर्भ साहित्याची निवड, अचूक संदर्भ साहित्याची निवड कशी करावी, मुलाखतीची तयारी करत असताना ती नेमकी कोणत्या टप्प्यावरती केली पाहिजे, अशा विविध प्रश्नांवरती आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच सर हे अनुभव विद्यार्थ्यांसाठी यश प्राप्त करण्यासाठीची एक नवसंजीवनीच ठरेल, यात काही शंका नाही. सत्यजित सर, आमच्या विनंतीला मान देऊन तुमच्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून सुद्धा तुम्ही आम्हाला किंवा आमच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं, वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल द युनिक परिवाराच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.